12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाईन पास चक्क 200 रुपयांच्या जागी 1000 रुपयांना विकण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील 5 जणांच्या टोळीला अटक केली आहे। पाहूयात। त्र्यंबकेश्वर देशभरातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, सिंहस्थ कुंभमेळ्याचं पवित्र स्थान, गोदावरी नदीचं उगम स्थान। त्यामुळे दरवर्षी श्रावणात लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरात येत असतात। पण गर्दी इतकी असते की दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत राहावं लागतं। त्यामुळे भक्तांकडून पासेसचा पर्याय बघितला जातो। भक्तांची हीच गरज ओळखून पासेसचा गोरखधंदा काहींनी थाटला आणि भक्तांची लूट सुरू केली। मंदिर समितीच्या वेबसाईटवर दररोज 2000 पास वितरित केले जातात। यापैकी ऑनलाईन मिळणारे 100 ते 200 पास हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून आधीच घेतले जात आणि नंतर गरजू भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने ते विकले जात होते। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। त्यांच्या मोबाईलवर बघितल्यानंतर 1648 अशा प्रकारचे तिकीट ऑनलाईन त्यांनी आपल्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने खोटे 12 अंकी तिकीट दाखल करून ते प्राप्त केले दिसून येत आहे। या अनुषंगाने इतर देखील काही लोकांनी अशा प्रकारची युक्ती वापरली असेल, त्याचा देखील सखोल तपास सुरू आहे। मंदिर संस्थांच्या वेबसाईट मधील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत हा काळा बाजार सुरू होता। मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आयडीच्या सहाय्याने भाविकांना दिले जात होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातलेच आहेत। घडलेल्या प्रकारानंतर मंदिर संस्थांनी त्वरित वेबसाईट मधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलंय। चांगल्या पद्धतीने ते ताबडतोब तिकीट उपलब्ध व्हावं या अनुषंगाने केलं होतं। परंतु आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन जसं एअरपोर्टला होतं, तिरुपतीला होतं, पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे। त्या धर्तीवर 2 स्टेप आणि 1 to 1 B2B त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे। हे आता आमच्या लक्षात आलं। अध्यक्षांशी बोलून, सर्व विश्वस्तांशी बोलून, स्वतः त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये सगळे इम्प्लिमेंटेशन आणण्याचा 100% प्रयत्न। त्याच्यामधला आम्ही संबंधित ज्याचा ठेका दिलेला आहे या प्रोसेसिंग यंत्रणेला, तर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून 1 वर्षभर नव्हतं। परंतु काय असं की चोरी करणारा मनुष्य नवीन त्याच्यामध्ये लॅकुना शोधून वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करतो। तर आता 1 वर्षभर काही तक्रार नव्हती। आता ही जी काही तक्रार आलेली आहे त्या तक्रारीची प्रसिद्धी माध्यमांनीच उघडकीस आणल्यामुळे शासनाने म्हणण्यापेक्षा पोलीस स्टेशनने अतिशय गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ 5 जणांना अटक केली आणि ते पुढील तपास करतात। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। पण गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू होता। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतर तरी भक्तांची लूट थांबणार का हे बघावं लागेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, त्र्यंबकेश्वर। यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा जय महाराष्ट्र।